नमस्कार मित्रहो, दीपस्तंभ या पुस्तक वाचनात आज आपण भाग 4 बघणार आहोत। यामध्ये आज आपण बघणार आहोत फ्रेडरिक एंगल्स या विचारवंताविषयी माहिती। कार्ल मार्क्सच्या निकटचा सहकारी फ्रेडरिक एंगल्स याचे लिखाण वाचल्याशिवाय मार्क्सवादाचे आकलन होणे शक्य नाही। एंगल्स एक जर्मन समाजशास्त्रज्ञ, राजकीय तत्ववेत्ता व मार्क्स सारखाच कम्युनिस्ट विचारप्रणालीचा जनक होता। त्या दोघांनी मिळून 1848 मध्ये कम्युनिस्ट जाहीरनामा प्रसिद्ध केला। मार्क्सच्या मृत्यूनंतर एंगल्सने कॅपिटल या ग्रंथाचा दुसरा व तिसरा भाग लिहून प्रसिद्ध केला। एंगल्सचा जन्म प्रशियाच्या राहीन प्रांतातील बार्मेन या गावी 28 नोव्हेंबर 1820 रोजी झाला। 1842च्या सुमारास त्याच्या वडिलांनी त्याला मँचेस्टरला एका कापड गिरणीत काम करायला पाठवले। तिथे तो भागधारक होता। मँचेस्टरमधील वास्तव्यात त्याने अल्पवयीन मुलांना नोकरीत ठेवून कसे राबवून घेतले जाते, अतिश्रम व गरिबी यामुळे त्यांच्या होणाऱ्या हालअपेष्टा प्रत्यक्ष बघितल्या आणि मग प्रसिद्ध झाले त्याचे पहिले पुस्तक इंग्लंडमधील कामगार वर्गाची 1844 मधील परिस्थिती। त्यानंतर त्याने जर्मनीला परत जायचे ठरवले आणि वाटेत पॅरिसला कार्ल मार्क्सची भेट घेतली। त्या दोघांचा पत्रव्यवहार चालूच होता। ते दोघे जिवलग मित्र झाले। एंगल्सला मार्क्सचे भांडवलशाहीवरचे विचार पटले। त्या दोघांनी एकत्र काम करायचे ठरवले। त्या दोघांनी मिळून संयुक्तपणे पवित्र कुटुंब व्यवस्था हा पहिला लेख लिहिला। त्याचा परिणाम असा झाला की प्रशियन सरकारने फ्रान्सच्या सरकारवर दडपण आणून मार्क्सला हद्दपार करायला लावले। मार्क्स व एंगल्सने मग बेल्जियमला जायचं ठरवलं, कारण तिथे त्या मानाने जास्त विचार स्वातंत्र्य होते। एंगल्सने मार्क्सच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावला। त्याने त्याच्या पुस्तकाची रॉयल्टी त्याला दिली। आर्थिक मदतीसाठी सहानुभूतीदार देखील गोळा केले। 1845 ते 1848 या काळात मार्क्स व एंगल्स ब्रुसेल्समध्ये राहिले। तिथे त्यांनी बराचसा वेळ जर्मन कामगारांना संघटित करण्यासाठी व्यतीत केला। ते भूमिगत कार्य करणाऱ्या जर्मन कम्युनिस्ट लीगला मिळाले। तिथे त्यांच्यावर कम्युनिझमच्या तत्वप्रणालीवर एक पुस्तिका लिहिण्याची कामगिरी सोपवण्यात आली। 21 फेब्रुवारी 1848 रोजी प्रसिद्ध झालेल्या कम्युनिस्ट जाहीरनाम्याची उत्पत्ती अशी झाली। कम्युनिस्ट जाहीरनाम्यात सुरुवातीलाच ठामपणे सांगण्यात आले, आजपर्यंतच्या सर्व समाज पद्धतींचा इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे। मार्क्स व एंगल्स यांनी सांगितले, जर तुम्हाला मानवी समाजाचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर तुम्ही थोर व्यक्तींच्या शौर्यकथा किंवा दोन राज्यांच्या संघर्षाचा, लढायांचा इतिहास एवढेच बघणे चुकीचे होईल। इतिहासाचे मूलगामी स्वरूप समजून घेण्यासाठी दोन समाज पद्धतींच्या संघर्षाकडे बघायला पाहिजे। सामाजिक वर्गांमध्ये काळाच्या ओघात बदल झाले, परंतु 19व्या शतकात झालेला बदल सर्वस्वी निराळा होता। या शतकात भांडवलदार व कामगार असे दोन वर्ग उदयाला आले। भांडवलदार म्हणजे कारखान्यांचे व तिथे येणाऱ्या कच्च्या मालाचे मालक। कामगारांकडे स्वतःचे असे जवळपास काहीच नव्हते। त्यांना आपली श्रमशक्ती भांडवलदारांना विकण्याशिवाय गत्यंतर नसते। मार्क्स व एंगल्स यांनी पूर्ण विचारांती सांगितले की हे दोन वर्ग वेगळे निराळे असतात असे नाही, तर त्यांचे हितसंबंधही निराळे असतात। या दोघांच्या परस्पर विरोधी हितसंबंधातून संघर्ष निर्माण होतो, त्यातून क्रांती होते व कामगार वर्गाचा विजय होतो। भांडवलदारांचा एक वर्ग म्हणून ऱ्हास झाल्यावर एक वर्गहीन समाज अस्तित्वात येतो। एंगल्सने नंतर लिहिले, राज्यशासन नष्ट होत नाही, ते विरून जाते। मार्क्स व एंगल्स यांना हद्दपार करण्यात आले आणि ते लंडनला गेले। एंगल्सकडून मिळणाऱ्या थोड्या पैशाव्यतिरिक्त मार्क्सकडे काहीही नव्हते।
मार्क्सच्या कुटुंबाला विपन्न अवस्थेत जगावे लागले. मार्क्सला अर्थसहाय्य करण्यासाठी एंगल्स वडिलांच्या मदतीस जर्मनीला गेला. तेव्हापासून 20 वर्षे दोघांचा सतत पत्रव्यवहार चालू राहिला. दर 2 दिवसातून एकदा त्याबरोबर एंगल्स अधूनमधून मार्क्सच्या कुटुंबासाठी काही पौडांची पोस्टल ऑर्डर पाठवायचा. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पत्रव्यवहारात भारताच्या 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धाचे तपशीलवार वर्णन व पराजयाची मीमांसा देखील आहे. एंगलचे सर्वोत्कृष्ट विवेचन कुटुंब संस्थेचा मूलस्रोत, खाजगी मालमत्ता व राज्यशासन या त्याच्या ग्रंथात दिसते. एंगल्सने सिद्ध केले की विवाह ही पुरुषाने स्त्रीला गुलाम करण्याची सुरुवात होती. इतिहासपूर्व काळात स्त्री व पुरुष यांच्यात असा संघर्ष कधी झाला नव्हता. एंगलच्या मते वर्ग संघर्षाचे स्वरूप विवाहाच्या आंतरविरोधातून प्रथम प्रगट झाले. पतीने मिळकत जमा करून कुटुंबाचे पालनपोषण करायचे असा नियम असल्यामुळे तो कुटुंबाचा एक प्रकारचा सत्ताधारीच होतो. स्त्री मुक्तीसाठी सर्वप्रथम गरज आहे ही विवाह पद्धती नष्ट करण्याची. एंगलचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. तो विशाल अंतकरणाचा व विनोदबुद्धी असलेला माणूस होता. त्याला काव्यापासून ते कोल्ह्याची शिकार करण्यापर्यंत अनेक शौक होते. तो लंडनमधील डाव्या विचारसरणीच्या बुद्धिमान लोकांना दर रविवारी पार्टी द्यायचा. जाऊ द्या हो अशी त्याची वृत्ती होती. जर विनोदबुद्धी त्याचा स्थायीभाव होता. 1895मध्ये त्याचे कॅन्सरने निधन झाले. धन्यवाद.